चांप 11 पनवेल फिल्डिंग लावून घ्या आणि आघाडीची जोडी लगेच पाठवा मैदानावर ही विनंती असेल, कारण 3 षटकांचा सामना आणि एक अजूनही सामना बॅलन्स आहे जी खुल्या गटाची फायनल आहे। मॅन ऑफ द सिरीज ग्रामीणसाठी बाईक दिली ते अमर केसरीनाथ म्हात्रे यांचा आम्ही धन्यवाद देतोय। चला मॅच ऑन करा, आघाडीची जोडी पाठवा। ग्रामीण गटासाठी सिरीज सायकल आपण पाहतोय ज्यामध्ये सचिन शेठ घरत शेलगर यांचा धन्यवाद देतोय। सर्व आमचे दानशूर दाते दर्पण देडिया, सुभाष शेठ गोंडले बामणडोंगरी, निलेश खारकर उल्वे असतील। त्यानंतर आम्ही पाहतोय बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन फिल्डर यांना आकर्षक भेट वस्तू दर्पणजी देडिया, अमर शेठ पदाजी म्हात्रे बामणडोंगरी ऑल मॅन ऑफ द मॅच। ग्रामीण ओपन सर्व ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केल्यात। तर किरवली आणि त्यांच्या विरुद्ध आता आपण पाहतोय बामणडोंगरी। तर 3 षटकांचा सामना विकास म्हात्रे आमचे आयोजक यांचे इथे आगमन झाले, त्यांचं वेलकम। किंजल स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफी आणि टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम, फर्स्ट प्राइज सेकंड प्राइज थर्ड फोर्थ 5 6 तर सलामीची जोडी सरकले मैदानावर मंगेश पाटील आणि तेजस पाटील। याच मंगेश पाटीलनं आपण पाहतोय ग्रामीण मधून खेळताना अगदी पहिल्या दिवसामध्ये ग्रामीणच्या पोल मध्ये पाहिलं, त्याला अर्धशतकीय खेळी 50 पाहिलं पहिला चेंडू। हो सावत पवित्रा मिड ऑफ कडे, इथे मात्र बॅड लक आउटफील्ड मध्ये अडथळा आलाय, कव्हर वरून आला। आपण पाहतोय फिल्डर तिथे चेंडू अडवला, 1 धाव मिळेल। तेजस पाटील आणि मंगेशला पाहतोय सामना 3 षटकांचा आहे। बघा फिल्डिंग टीम मीटिंगची परवानगी नाही, जास्त वेळ एकत्रित येऊ नका आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करेन का आपण मेन अतिथी कक्षामध्ये स्थान आपण नवावं। आदित्य पाटील ओ गती कमी केली, फटका बॅट स्टॉप। तेजस म्हात्रे आमचे मुख्य आयोजक तिथे खूप सुंदर झेल टिपला इनसाइड सर्कल आणि बघा पहिला प्रयत्न होता आदित्य पाटील। बघा 24 लाईव्ह इव्हेंट आपण पाहूया रिप्ले। गोलंदाज आदित्य पाटील यांना पाहतोय लॉंग रनअप आहे, डाव्या हाताचा हा शैलीदार गोलंदाज, शरीरावर चेंडू होता, उसले मिळाले, टॅप करण्याचा प्रयत्न आणि तिथे होते तेजस म्हात्रे। बघा गुड कॅच इनसाइड सर्कल, बेस्ट फिल्डर साठी सुद्धा नामांकन आहे आणि सातत्याने जेव्हा बामणडोंगरी संघ खेळत असतो तेजस म्हात्रे यांना पाहतोय इनसाइड सर्कल। आदित्य पाटील संघाचा प्रमुख गोलंदाज आहे। फायनलचा सामना आहे, मैदानाचा अभ्यास झालाय, केलपट्टीचा अभ्यास झालाय। किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफीची फायनल आपण पाहतोय। आदित्य पाटील 2 चेंडू संपलेत। नवीन फलंदाज क्रमांक 3 वर प्रशांत पाटील। बॅटिंग लाईनअप मधील आणखीन एक धुरंधर खेळाडू, बलवत्तर खेळाडू जो किरवलीचा प्रशांत पाटील। ओ चेंडू थोडासा ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला आणि ही वेगळे चेंडू फेकण्याची कला आहे। आदित्य पाटील बामणडोंगरीचा प्रमुख गोलंदाज, ओमकार नाईक नंतर बहुतांश वेळा आदित्यने सुद्धा संघासाठी चांगली गोलंदाजीचं सादरीकरण केलं आणि तो गोलंदाज आता फायनल मध्ये। अखूट टप्प्याचा चेंडू थोडासा आकडला ऑफ स्टंप वरून, बघा लाईन चांगली आहे, अचूकता भेदकता आदित्य पाटील कडे, सलग 2 चेंडू डॉट। बामणडोंगरी म्हटला तर त्यांची गोलंदाजी ह्या संघाची ताकद आहे। महाराष्ट्रामधील असा ग्रामीणचा बलाढ्य संघ ज्यांनी प्रत्येक संघाला पराभूत करण्याची किमया साधली। पुढचा चेंडू थोडासा अडथळा आला, बोटामधून चेंडू निसटला त्याच्या आणि आपण पाहतो आतापर्यंत आदित्यने 4 चेंडू फेकले, 1 धाव आली पहिल्या चेंडूवर, विकेट, सलग 2 डॉट। बॅटिंग लाईनअप मध्ये मंगेशवर जबाबदारी, तेजसनं आपण पाहतोय मोरावे संघाविरुद्ध चांगला खेळ केला होता, मंगेश आता खेळतो आणि 3ऱ्या क्रमांकाचा प्रशांत पाटील स्ट्रायकर एंडला। 2 चेंडू मिस झालाय, बॅकफुटला गेले, फटका बनवला भानुदास, इनसाइड सर्कल, मिडऑनला चूक होणार नाही आणि इथे आपण पाहतोय आणखीन एक दुसरा धक्का। बामणडोंगरीने पुन्हा एकदा दहशत दाखवली,
सिद्धार्थ इलेव्हन जस्ट अँड गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आयोजकांच्या भूमिकेमध्ये मात्र ग्रामीणचा हा बलाढ्य संघ आपण पाहतोय किंचल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी मध्ये पुन्हा फायनलचा प्रवास करतोय। भानुदासला पाहतोय सिनियर वरिष्ठ खेळाडू आहेत। बामणडोंगरी म्हटला तर अजूनही दहशत आहे भानुदासकडे आणि त्याला पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये। नवीन फलंदाज रेडी राहा आपण। एकूण धावसंख्या आपण धावफलकावर पाहिली तर 5 चेंडू संपलेत, 1 धाव 2 विकेट। थोडा बिकट अवस्थेमध्ये सापडलाय, संकट ओढवलंय फायनल मध्ये। थोडा स्पीडअप असू द्या, स्पीडअप चर्चा आता नको कारण वेळ आपण पाहिली तर 5:24 आहेत आणि अजूनही एक फायनल बाकी आणि त्यानंतर बक्षीस समारंभात थोडा मोठा कार्यक्रम असेल तर खेळाडूंना विनंती करतो थोडा आपण आता आम्हाला वेळ वाचवण्यासाठी सहकार्य करा। आदित्य पाटील 5 चेंडू आणि केवळ 1 धाव 2 विकेट। गुड बॉलिंग। ओ लाईन चांगली उभं ठेवले फलंदाज, चेंडू पाहत बसले आणि या आपण पाहतोय धाडसी गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। फायनल मध्ये आदित्य पाटील चेंडू फेकले 6, एकही आव्हान तर नाहीये, 2 विकेट आणि केवळ 1च धाव। ही शुभ संकेत आहे, शुभ संकेत। समाधान पाटील टीम मॅनेजर आहेत आणि बामणडोंगरी म्हटलं तर या संघाची गोलंदाजी नेहमी ताकद राहिली। कल्पेशला आपण तिथे पाहतो, केटी अनुभवी एक्सपिरियन्स प्लेयर आहे आणि आता ओव्हर नंबर 2। चला फायनल आहे 3 षटकांची। पुढचा सामना सुद्धा मी दोन्ही संघांना विनंती करेन तो सुद्धा बलाढ्य सामना असेल। टफ मॅच आहे, बिग मॅच आहे। कल्पेश ठाकूर पहिल्या षटकाचा खेळ संपला, आदित्यने केवळ 1 धाव दिली, 2 विकेट। सर्व पाहुणा वर्गाचा धन्यवाद देऊ ज्यांनी ज्यांनी या वर्षी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व संघांचं, त्यांच्या पाठीराख्यांचं, पुरस्कर्त्या स्पॉन्सरचं आम्ही धन्यवाद देतो। कल्पेश ठाकूर पहिला चेंडू लेग ब्रेक केला। कल्पेशच्या गोलंदाजीवर असे फटके खेळणं थोडं कठीण असतं आणि मैदानावर संघर्ष करणारा फलंदाज। आणखीन 1 विकेट। मंगेश बाद झाल्या, प्रमुख फलंदाज किरवलीकडून थोडं अपयश। मंगेश बाद, त्यानंतर तेजस बाद, प्रशांत पाटील आणि जो नेहमी दबदबा असतो बामणडोंगरीचा, कदाचित किरवलीकडे सुद्धा कॉन्फिडन्स आहे, तो सुद्धा संघ कोणत्याही संघाविरुद्ध 2 हात करायला अजिबात घाबरत नाही। मात्र आज या बामणडोंगरीच्या गोलंदाजी समोर त्यांना थोडंसं शांत बसावं लागतंय। कल्पेश ठाकूर पहिल्या चेंडूवर मिळाली ही विकेट। स्ट्रायकर एंडला आपण पाहतो फलंदाज खेळण्यासाठी क्रमांक 5 वर आणखीन एक पॉवरफुल फलंदाज आहे सागर पाटील। मधल्या फळीतील किरवलीसाठी बऱ्याच वेळा या फलंदाजाने सुद्धा डाव सांभाळलाय। लांब फटके मारण्याची क्षमता सुद्धा या फलंदाजाकडे। फ्रंट फुटचा वापर ऑफ स्टंपवर ठेवलाय, बघा किती मास्टर माइंड आहे। मात्र चेंडू बाहेर गेलाय। अमोल सरांनी इशारा केला हा व्हाईट बॉल। थोडी हालचाल केली सागरनं, फुटवर्क वापरला, फ्रंट फुटला आला आणि कल्पेशने लगेच लाईन बदलली, मात्र चेंडू बाहेर गेला आणि हा व्हाईट बॉल। एकूण धावा धावफलकावरती 2, 3 गडी बाद। सागर पाटील पुन्हा एकदा खराब चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर, मात्र लेग अंपायर, थर्ड अंपायर रेफर केलं जाईल। हाईट इथे आपण पाहिली जाईल। 24 ला इव्हेंट। चला एकत्रित कोणी येऊ नका, एकत्रित येऊ नका, सर्वांनी आपल्या जागेवर थांबा, वेळ खूप कमी। डिसिजन पेंडिंग आणि यस फेअर डिलिव्हरी। मॅच ऑन करा वाघमारे सर। चला एकत्रित येऊ नका कोणी, वेळ आपल्याला वाचवायचे। सर्व जे फिल्डर आहेत त्यांनी अजिबात हालचाल करू नका, थोडं सहकार्य करा। बामणडोंगरी या त्यानंतर दुसऱ्या अंकामध्ये खेळणारा किरवले या संघाने विनंती करेन आणि नेक्स्ट मॅचच्या दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण येऊन थांबा। हा डॉट बॉल। कल्पेश ठाकूर आतापर्यंत 1 अवांतर 1 विकेट सुद्धा मिळाली। 2 चेंडूचा खेळ संपला। ट्वेंटी ला इव्हेंट। थर्ड अंपायर आमचे वाघमारे सर चेक केलं जाईल। हाईट फॅक्टर तर जरूर चेक केलं 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून।
चेंडू वाईट आहे का नाही तो चेक करतो आपण, वेट करा. चला मॅच ऑन करा. फेअर डिलिव्हरी, लेग स्टिक वरून चेंडू गेला आणि डेफिनेटली चला मॅच ऑन करा. व्हाईट बॉल, मॅच ऑन करा. चला चर्चा नको. स्वतः फिल्डिंग करणारी टीम आमची कमिटीची आम्ही पाहतोय, जी आयोजकांच्या भूमिकेमध्ये जरूर आपण पाहतोय इथे लॉफ करतो. थोडं सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद देऊया. व्हेरी क्लोज होता, मात्र थोडी चर्चा सुद्धा सुरू होती. बामणडोंगरी संघ गोलंदाजी करतो आणि सागरचा हा प्रयत्न आता पाहिला आपण फसलाय आणि आतापर्यंत एकूण धावसंख्या पाहिली तर 4 गडी बाद झालेत आणि धावा 3 आहेत. तर कल्पेशचं आम्ही अभिनंदन करतो, कारण पंचांनी इथं पाहिलं होतं आणि त्याच्या अगोदर त्यांनी स्वतःहून डिक्लेअर केलं. मात्र पंचांनी जेव्हा सूक्ष्म निरीक्षण केलं व फायनली आम्ही डिसिजन घेतला. जाऊ दे, आपल्याला वेळ वाचवायचे. कल्पेश ठाकूर 2 चेंडू वाईट आले, 2 विकेट मिळाली. आतापर्यंत धावा 3 आहेत आणि गडी बाद झाले 4. फायनलचा सामना थोडा जसा व्हायला पाहिजे ते रंग येत नाही. मात्र पाहूया, अजून बरंच काय बाकी आहे. लाईन बदलली, भेदकता पुन्हा दाखवते कल्पेश ठाकूर. आतापर्यंत त्याचे चेंडू पाहिले तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा सेकंड ओव्हर, 3 चेंडू झालेत. आतापर्यंत आपण पाहिलं 4 विकेट. हा चेंडू ड्राईव्ह करतोय फिल्डर तिथे रेडियम. फायनल मध्ये थोडी संत सुरुवात सुद्धा म्हणता येईल. कल्पेश आतापर्यंत चेंडू पाहिले तर 4 चेंडू संपलेत, विकेट मात्र 4 गेलेत आणि धावा सुद्धा 4 आहेत. 4 गडी बाद 4. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, झेल होणार का? ओ, तेजस मात्र तिथे होते आणि ही चूक झाली. निशाणा तर साधला होता, लक्ष सुद्धा होतं, मात्र चेंडू जेव्हा हातामध्ये विसवला मात्र झेल घेऊ शकले नाही. तर हा झेल पकडला असता तर बेस्ट फिल्डरच्या रेस मध्ये होते आणि आता 1 पाऊल मागे. बघा, प्रयत्न चांगले होते मात्र झेल घेऊ शकले नाही. तेजस मात्र यांना पाहते मुख्य आयोजक. 5 धावा 4 गडी बाद. कल्पेश ठाकूर, ओम नर्मदेश्वर किरवले हा संघ. ओ, स्विंग झाला बघा, समोरून चेंडू स्विंग केला. 2 षटकं संपली. धावा दाफलकावरती 5 आणि गडी बाद झाले 4. बामणडोंगरी संघ लगेच मॅच ऑन करा. 5:32 झालेत. 5:32. टॉस करणार दोन्ही संघांना कॉल केला जाईल. नेक्स्ट मॅच. चला कॅप्टन या दोन्ही टीमचे. श्रेया स्पोर्ट्स वडघर विभाग आणि NB धनकवडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच जायचंय. अंतिम सामना मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. खुल्या गटामधली ओपन फायनल. आणखीन एक धक्का. तर दिनेशजी चव्हाण साहेबांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते घाटकोपरचे आमचे मान्यवर पुनर्विकास बांधकाम समिती विभागाचे ते प्रमुख दिनेशजी चव्हाण साहेब घाटकोपर यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. मात्र इकडे किरवली संघ मैदानावर पाहिलं तर अक्षरशः ढेप पाडलाय आणि त्यांची हाराकिरी आपण पाहतो. फायनल मध्ये ज्या पद्धतीनं किरवलीनं आपला दबदबा निर्माण केला होता, बॅटिंग लाईन, बॉलिंग लाईन, फिल्डिंग मध्ये, आणि आता बामणडोंगरी समोर अक्षरशः संघ पिछाडीवर आहे. थोडी बिकट अवस्था आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी. भानुदास आलाय, छोटासा रनअप आहे. फिल्डिंग एकत्रित येऊ नका, टॉस आपण करून घेऊया तिकडे. 5 चेंडूचा खेळ बाकी. हो, समोर चेंडू ठेवलाय, ऑन स्विंग झाला. भानुदासा चेंडू, आणखीन एक. आतापर्यंत जीवदानी बामणडोंगरी संघ फायनलचा सामना आहे.
पुढचा चेंडू लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन, लॉंग ऑफ कडे चेंडू केलाय. सिंगल डबल फारसा आता जर बामणडोंगरी विरुद्ध खेळायचे, आता चेंडू शिल्लक राहिले 3 मध्ये 1-2 मोठे फटके येणं सुद्धा महत्वाचे. रिव्हर्स अटेम्प्ट, लाईन चांगले बीट होते. फलंदाज विघ्नेश पाटील तिथे खेळतो. 3 चेंडूचा खेळ, 4 मध्ये त्याने आतापर्यंत एकच खेळलाय, एकही मोठा फटका नाहीये. विशेष करून बामणडोंगरीच्या या गोलंदाजांचं कौतुक करूया, एकही मोठा फटका नाहीये. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर ग्रामीण मध्ये बलाढ्य संघ बामणडोंगरीला का म्हटलं जातं, एकदा जोरदार टाळ्या उद्या. गुड बॉलिंग, फायनलचा प्रवास करतोय. आतापर्यंत आपण पाहतोय एकूण धावा दाफलकावर टोटल रन्स 6 धावा आहेत आणि विकेट सुद्धा गेलेत. 6 विकेट, 6 गडी बाद, 6 धावा. थर्ड ओव्हर, लास्ट बॉल, एक मोठा फटका हवाय, थोडी फाईट देता येईल किरवली संघाला. भानुदास मात्रे गुड बॉलिंग, 1 विकेट, धावा दिला त्याने आतापर्यंत आपण पाहतोय 2 विकेट आणि 1च धाव. गुड बॉलिंग. अपील झाली आणि ओव्हर कंप्लीट. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 6, 3 षटक. आदित्य पाटील गुड बॉलिंग, फक्त 1 धाव. कल्पेशने दिला 4 आणि भानुदासनं फक्त दिली 1 धाव. टॉस करूया. बामणडोंगरी लगेच या बाहेर. बामणडोंगरी संघ आपण बाहेर या. चला टॉस केला जाईल. वडगर विभाग, श्रेया स्पोर्ट्स वडगर विभाग आणि NB धनकवडी या 2 संघादरम्यान या स्पर्धेमधील शेवटची मॅच, ओपन खुल्या गटामधील फायनल तुम्हाला पाहायला मिळेल. दिनेशजी चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न होत असताना चला बामणडोंगरी संघ जरा क्विक बाहेर या, थोडं सपोर्ट करा. यस कल्पेश, थोडं क्विक फास्ट मॅच ऑन करायचे. चला कल्पेश ठाकूर जरा फास्ट बाहेर या, एवढा स्लो नको, अजून थोडा वेगाने या. तर सन्माननीय दिनेशजी चव्हाण साहेब घाटकोपर पुनर्विकास बांधकाम समितीचे प्रमुख आहेत. घाटकोपरचे आमचे सन्मान्य मान्यवर आणि मी आमचे आयोजक विशालजी जितेकर, कॅप्टन कुल यांना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. घाटकोपरचे आमचे सन्मान्य मान्यवर यांचा इथे सन्मान होणार आहे. दिनेशजी चव्हाण साहेब घाटकोपर यांचा आपण सन्मान करतो. कल्पेश आपली आघाडीची जोडी पटकन पाठवा, जरा लवकर पाठवा. टार्गेट 7 धावा करायचे. किरवली संघ फिल्डिंग लावून घ्या, कारण आता फक्त 20 ते 30 मिनिटांमध्ये अंधार येईल. दुसऱ्या अंकाकडे आपण वळणार आहोत. आदित्य पाटील गोलंदाजीचा दर्जा दाखवला किरवली संघानं. तर पाहुण्यांचं स्वागत केलं जातं या ठिकाणी विशालजी जितेकर यांच्या शुभ हस्ते. दिनेशजी चव्हाण साहेब यांचा सन्मान, त्यांचा आम्ही मनापासून स्वागत करतोय किंजल स्पोर्ट चषक आणि आदर्श ट्रॉफी मध्ये. सुस्वागतम. संध्याकाळचं सत्र आहे. आता मात्र बरेच क्रीडा रसिकांना तर अनेक प्रश्न मनामध्ये असतील की बाईक कोणाला जाईल, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर कोण असेल, आणि याची चर्चा सुद्धा आता क्रीडा रसिकांमध्ये रंगू लागली असेल. आणि त्याचमुळे शेवटच्या मॅचेस फार महत्त्वाच्या असतात. बऱ्याच वेळेला कधी कधी एखादा फलंदाज अचानकपणे रेसमध्ये असणाऱ्या एखाद्या खेळाडूला ओव्हरटेक करून जातो आणि बाईकवर स्वार होऊन घरी जातो. त्यामुळे शेवटच्या मॅचेस, सेमीफायनल, फायनलमध्ये हे ओव्हरटेकिंग नेहमीच पाहायला मिळते, चढाओढ तुम्हाला पाहायला मिळते. आणि असाच काहीसा सामना. आणि या मॅचमध्ये खास करून मंगेश थोडासा अपयशी राहिला, त्याच्या परफॉर्मन्सवर विशेष लक्ष असेल अनेक क्रीडा रसिकांचं. पाहूया या मॅचमध्ये काय तो कामगिरी करतोय, परंतु जास्त मोठं टार्गेट नाही आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे. सागरजी मांडवकर. तर विनिंग टार्गेट 7 धावा करायचे.
नवनाथ गायकर आल्या. हा एक किरिवली संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. पहिला चेंडू संदेश गोंडलेसाठी सावध फटका केला आणि थोडा चेंजेस पाहायला मिळतो दीपक सर. यावेळेला आपण पाहतो क्रिश म्हात्रेला इथे आपण पाहतो प्रमोट केलं. जो क्रिश यायचा 6व्या 7व्या क्रमांकावर आणि इथे थोडं टार्गेट कमी असल्यानं बॅटिंग लाईनअपमध्ये चेंज झाले. 18 मध्ये 7 करायचे. ग्रामीणची फायनल पाहतो आपण किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफीमध्ये, जिचं सुरुवात झाली होती 7 सप्टेंबरला आणि आज 17 सप्टेंबर 7 डिसेंबर आणि 17 डिसेंबर संध्याकाळची वेळ आहे. 7 ते 17 आपण जरूर पाहिलं किंजल ट्रॉफी आणि यानंतर रचित पाटील यांची स्पर्धा होणार आहे. तिची शुभारंभ सुद्धा आपण पाहणार आहोत काही दिवसानंतर. तर टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम अगदी आपण पाहतो आज फायनलचा दिवस आहे. 7चं टार्गेट 2 तर धावा झाल्यात. या संदेशचा हा तडाखा नक्की पाहतो विकेट मिळेल. 7 धावा करायचे विजयासाठी. नेक्स्ट मॅच रेडी ना. राहुल वाल्मिकी यांना आम्ही विनंती करतो यायचे आपण स्टेजवर. संदेश गोंडले बाद झाला. नवीन फलंदाज सरकलाय. कल्पेश ठाकूर केटी जर्सी नंबर 42. 7 डिसेंबर ते 17 डिसेंबर हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम किंजल स्पोर्ट्स क्लब स्वर्गीय जुईलीताई तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ 24 लाईव्ह इव्हेंट्स जय हनुमान दापोली जय हनुमान बोर्ले पुरस्कृत फायनल ग्रामीण फायनलचा सामना 15 मध्ये 5 धावेची गरज आणि कल्पेश ठाकूर आलाय स्ट्राईक रेंजला. नवनाथ गायकर फटका जरूर खेळतो. ड्राईव्ह करतोय चेंडूला. एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा सहज प्रयत्न. लक्ष कठीण असल्या कारणाने रंगत थोडी कमी होते. मात्र आज किरवलीनं जे योगदान दिलं. रचित पाटील संपर्क साधा तेजस म्हात्रे यांच्याशी लगेच. तर 14 मध्ये करायचे 3 धावा. 14 बॉल आणि 3 धावेची गरज आहे. क्लीन बॉल कल्पेश. नवनाथकडची ही गोलंदाजी धोकादायक आहे. मात्र लक्ष कटी आपण पाहतो एकदम सोपं आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला हे आव्हान आता थोडं कठीण असेल. कारण इथे जर कमबॅक करायचं असेल तर प्रचंड मेहनत आहे. आणि समोर मात्र बामणडोंगरी. कल्पेशनं हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं का चेंडू त्यांना दिसला नाही क्लिअर, त्यामुळे हा ते मिस झाले. यस चला जीवदानी बामणडोंगरी. नवीन फलंदाज सरकलाय आदित्य पाटील. नवीन रणनीती वापरली जी 1 2 3 सुरुवात असायची बामणडोंगरीची, ती 11 10 9 अशी सुरुवात होते. वेगवान चेंडू बॅटवर आला नाही. फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. म्हणजे काय माइंड वापरले बघा. गेम प्लॅन काय. 1 2 3 4 क्रम जो असतो तो आता 11 10 9 असा स्टार्ट केला. आदित्य पाटील आणि क्रिश. चला 5 चेंडूचा खेळ संपलाय. स्पीडअप असू द्या. येस ओव्हर कंप्लीट. एकूण धावा दाफलकर 5 2 विकेट. विनिंग टार्गेट 6. फक्त 2 धावेची गरज आहे. 12 चेंडू आणि 2 धावा. 12 चेंडू आणि 2 धावेची गरज. चला मॅच स्पीडअप करा. किरवली संघ थोडं सहकार्य करा आणि 12 मध्ये 2च करायचे. सर्वांचा आम्ही धन्यवाद देतो. सर्वांनी या किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीला दिलेल्या योगदानाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. ग्रामीणची ही फायनल आहे. बामणडोंगरे आणि त्यांच्या विरुद्ध किरवली संघ. हा महासंग्राम आता काही वेळातच याचा शेवट बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपण पाहणार आहोत. 12 मध्ये करायचे 2 धावा. सामना सोपा आहे. ऑन साइडला फटका खेळतो. डीप कडे फिल्डर आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का आणि